बुलढाण्याचा 18 महिन्याचा अंशिक ठरला IBR अचीवर अंशिकच्या नावाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद। बुलढाणा येथील 18 महिन्याचा अंशिक अनुप गव्हाळे हा चिमुकला अफाट स्मरणशक्तीच्या जोरावर पाळीव प्राणी, जंगली प्राणी, फळे, भाजे, वाहतुकीची साधने, विविध रंगांसह पक्ष्यांची नावे आणि ओळख अचूक सांगतो। त्याच्या या तल्लख बुद्धीची दखल घेत त्याचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये IBR अचीवर म्हणून नोंदवण्यात आलं आहे। बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असे म्हणतात आणि या महिन्याला बुलढाणा येथील अंशिक अनुप गव्हाळे हा अवघ्या 18 महिन्याच्या मुलाने सत्यात उतरवली आहे। अंशिक 18 पाळीव प्राण्यांची नावे, 18 जंगली प्राण्यांची नावे, 12 पक्ष्यांची नावं, 16 फळांची नावे, 12 हिरव्या भाज्यांची नावं, 10 वाहतुकीच्या साधनांची नावे, 4 रंगांची नावं ओळखून अचूक सांगतो। एवढंच नव्हे तर काही प्राणी आणि पक्ष्यांचे हुबेहूब आवाजही काढून दाखवतो। विशेष म्हणजे मनुष्य प्राण्याच्या शरीराच्या सर्व अवयवांची नावे देखील त्याला तोंडपाठ आहेत। अंशिकच्या या अफाट स्मरणशक्तीची दखल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सवर घेतली असून त्याची नोंद IBR अचीवर म्हणून करण्यात आली आहे। नमस्कार, मी डॉक्टर अनुप गव्हाळे, बुलढाणा येथील रहिवासी असून आज माझ्या बाळाची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे। साधारणतः वयाच्या 17व्या महिन्यापासून तो अंक ओळख, शब्द ओळख, त्याच्यानंतर 16 प्राणी, 18 फार्म ॲनिमल्स, वाईल्ड ॲनिमल्स, त्याच्यानंतर व्हेजिटेबल्स आणि फ्रूट्स, कलर्स हे ओळखायला तिने सुरुवात केलेली आहे। त्याच्यानंतर आम्हाला समजलं का इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स म्हणून एक अशी ऑर्गनायझेशन आहे जी अशा टॅलेंटला वाव देते। त्याच्यानंतर आम्ही त्याचं रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामध्ये आणि आता बाय पोस्ट आम्हाला त्याचं सर्टिफिकेट, मेडल्स, त्याच्यानंतर त्याचं मॅगझिन्स या सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत। नमस्कार, मी अंशिकची आई शीतल अनुप गव्हाळे। अंशिक 3.5 महिन्याचा होता तेव्हापासूनच तो आई बोलायला लागलेला। नंतर मग हळूहळू आम्हाला त्याची 7व्या-8व्या महिन्यात इंटरेस्ट दिसायला लागला, जास्त करून बुक्समध्ये। तो चित्र पाहून ओळखायचा, आवाज काढायचा। आम्ही जसा आवाज काढतो हुबेहूब तसेच आवाज काढायचा तो। आणि मग हळूहळू आम्ही त्याला फ्लॅश कार्ड किंवा TV वर कलर्स वगैरे दाखवायला सुरुवात केली आणि त्याचा जास्तीत जास्त कल खेळण्यांपेक्षा पुस्तकांमध्येच होता। आम्ही त्याला जास्त पुस्तकच दाखवायचो। मग नंतर IBRमध्ये आम्ही त्याचं नाव नोंदवलं गेलं। त्याचं आता नॉमिनेशन झालेलं आहे। तो IBR अचीवर म्हणून आता हे केलेलं आहे, सिलेक्शन झालेलं आहे त्याचं। आणि बस आता आम्ही सगळे खुश आहोत। आपला विदर्भ लाईव्हसाठी देवानंद सानप, बुलढाणा।